नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी उपविभागीय स्तरीय कार्यशाळेसाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहोत। एक छोटंसं तंत्रज्ञान आपण लोकांपर्यंत पोहोचतोय जैविक शेतीच्या माध्यमातून, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून। त्यामध्ये आपण एक प्रामुख्याने एक बाब घेतलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी दशपर्णी अर्क कसा बनवावा। हे आमचे कामट्याचे कास्तकार आहेत, त्यांनी मागील काही वर्षापासून नैसर्गिक शेतीचा कास धरलेली आहे। त्यांचा अनुभव आपण या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण ऐकून घेऊया। सर, आपलं पूर्ण नाव सांगा। नमस्कार, माझं नाव गोविंद नागनाथ कमते, मुक्काम पोस्ट भोसरी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड। मी गेली 10 वर्षापासून आम्ही सेंद्रिय शेती करता माझं NPOP सर्टिफिकेशन सुद्धा झालेलं आहे। तर आपण जीवामृत वापरल्याच्या नंतर आता त्याच्यावर येणाऱ्या कीड आणि रोगासाठी आम्ही 10 जे झाडं आपले जनावर जे पाला खात नाहीत अशा आपण 10 झाडाच्या पाल्याचं प्रत्येकी 2-2 किलो घेऊन आपण एक 200 लिटरचा याला 40 दिवसासाठी आंबवता आणि 40 दिवसाच्या नंतर ते जे वापरता की नाही त्याच्यानं प्रत्येक किडी, आळी असो, मावा असो, तुडतुडे असो, सगळ्यावर त्याचा चांगला रिझल्ट मिळतो। आणि हे दर्जेदार उत्पादन आपण घरी तयार केल्यामुळं त्याची गुणवत्ता आणि खात्रीसुद्धा आपल्याला राहते त्याची, आणि हे खूप अल्प खर्चामध्ये तयार होते। हे कोणते आहेत नेमकी झाडं सांगा त्याच्यामध्ये? 10 वनस्पतीमध्ये हे बघा, हे घाणेरी, याला घाणेरी म्हणतात, आपल्या ग्रामीण भागात याला बीर सुद्धा म्हणतात। त्याच्यानंतर हे पपईचा पाला आहे, हे गणेरीचा आहे, हे गुळवेल आहे, हे धोत्रा आहे, तिकडे एरंडी आहे, हे करंज आहे, कडुलिंब आहे, याला रुई म्हणतात, रुचकी सुद्धा म्हणतात, सीताफळ आहे आणि बेसरम आहे। मित्रांनो, आपण पाहिलं आता की ज्या वनस्पतींना पशु खात नाही अशा वनस्पतीचा पाल्याचा उपयोग करून दशपर्णी अर्क आमच्या शेतकरी बांधवांनी बनवलेला आहे। एवढंच सर्वांना सांगायचं आहे की आपण या काळाच्या ओघामध्ये रासायनिक खताकडे, रासायनिक कीटकनाशकाकडे फार मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला वळत आहे। आज काळाची गरज निर्माण झालेली आहे की आपण हळूहळू नैसर्गिक शेतीची कास धरली पाहिजे। शासनाचं हे फार मोठं धोरण आहे, केंद्र शासनाने हा धोरण राबवलेलं आहे। आता राज्य शासनाने देखील यावर्षी नैसर्गिक शेती अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये हा संदेश आपण या खरीप हंगामाच्या माध्यमातून घेऊन जाणार आहे। हा एक सोपं तंत्रज्ञान आहे, कमी खर्चाचा आहे, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठा आपण शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरच तयार करण्यासाठी आपण प्रवर्तन करतोय, किंवा हा संदेश सर्व या शेतकऱ्यांनी किंवा आपल्या कर्मचाऱ्यांनी या खरीप हंगामाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा असं मी सर्वांना विनंती करतोय। आता मलाही सांगा शेतकरी बांधवांनो की ह्याचा उपयोग कसा होतो, कोणत्या किडीवर याचा आपण उपयोग करू शकतो? सर, आम्हाला इथल्या उपस्थित आमच्या अधिकाऱ्यांना एवढी माहिती द्या की ह्या दशपर्णी अर्काचा उपयोग आपण कोणत्या पिकावर, खाद्य पिकावर का कोणत्या पिकावर त्याचा वापर करतो आणि कोणती किडीचं नियंत्रण करण्यामध्ये आपल्याला यश मिळतं, याबद्दल आमच्या अधिकाऱ्यांना आपण बरोबर करावं। सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व शेतकरी यांना नमस्कार। आताच यांनी सांगितले की दशपर्णी अर्क कसा करायचा आणि यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे झाडपाल्याचा वापर त्यामध्ये केला जातो। आता जनरली त्यांनी सांगितलं की याला जनावरं शक्यतो खात नाही, म्हणजे तुम्ही जर बेसरम बघितलं किंवा रुचकी बघितलं तर अशी काही झाडपाले आहेत की हे आपल्या हातामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये जरी गेले तरी आपल्याला सुद्धा विषबाधा होऊ शकते। त्याचप्रमाणे जर आपण याला एक प्रकारचं त्याला सोडून किंवा त्याला कुजून जर आपण त्याची फवारणी जर पिकावर जर केली तर निश्चितच आपल्याला जवळपास फक्त एक लक्षात घ्या की फवारणी करताना आपल्याला हे त्याची जी काही टाईम आहे, आपण जर समजा आळी तुमची मोठी झाली नंतर फवारणी करतो म्हटल्यावर ही आळी कव्हर होत नाही, किंवा कोणतेही त्याची जर इंटेन्सिटी वाढली कोणत्याही किडीची तर ती इझिली कव्हर होत नाही। त्यासाठी ही स्प्रेइंग करत असताना सुरुवातीला आळी येण्याच्या अगोदर प्रिकॉशन म्हणून याचा वापर जर आपण प्रत्येक पिकावर, असं काही नाही की तुम्ही पर्टिक्युलर या पिकावरच फवारायचं असं काही नाही, तुम्ही हर पिकावर याची फवारणी करू शकता। यामध्ये जेवढ्या प्रकारचे जे थ्रिप्स आहेत, थ्रिप्स सुद्धा याच्यामधून तुमची कव्हर होऊ शकते। त्या पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, ॲसिड असेल, जॅसिड असेल, या सगळ्या प्रकारची कीड हे आपण यापासून कव्हर करू शकतो। त्यानंतर जे काही बोलवाम आहे, म्हणजे हिरवी गोंधळी असेल, पिंक बोलवाम असेल किंवा स्पॉट बोलवाम असेल, तर ह्या सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता। पण याचा जो पिरियड आहे, म्हणजे ज्यावेळेस याची बाल्य अवस्था असते, अशा अवस्थेमध्ये जर याची फवारणी जर तुम्ही केली
तर अशा अवस्थेमध्ये ही अळी सहज तुमची कव्हर होऊ शकते. फक्त एक लक्षात घ्या, आपण जे रासायनिक कीटनाशक एकदा मारल्यानंतर 20-25 दिवस 30 दिवस मारत नाही, पण याचं असं आहे की तुम्हाला याचं जे काही ड्युरेशन आहे म्हणजे कालावधी जे मारण्याचा आहे हा कमी करावा लागते. म्हणजे जर तुम्ही आता 5 दिवस झाले, 5 दिवसात जर मारलं तर नंतरचं जी स्प्रेइंग आहे तर तुम्हाला 10व्या दिवशी त्याची स्प्रेइंग लगेच घ्यावी लागणार आहे, जेणेकरून तुमची ती कीड लगेच कव्हर होते. आणि मारताना एक लक्षात घ्या, सुरुवातीला ज्यावेळेस पीक लहान असतं अशा वेळेस तुम्ही एका 10 लिटर पंपाला साधारणतः 200 ml घ्यायचं, खूप जास्त पण घेण्याची गरज नाही. ज्यावेळेस पीक तुमचं मोठं होतं त्यावेळेस तुम्ही त्याचं क्वांटिटी वाढवू शकता, साधारणतः अर्धा लिटरपर्यंत तुम्ही एका पंपाला तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यामुळं शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की याची जे काही सुरुवातीच्या जर फवारण्या तुम्ही करता, पहिली 2 असेल 3 असेल तर जरूर कोणत्याही पिकाला करा, जेणेकरून तुमचे मित्र कीटक याच्यामुळे वाचतील. कारण आपण आता शेतकऱ्यांना सवय लागली, आपण पहिलीच फवारणी कोरॅजिनची करतो, यामुळे मित्र कीटक त्यामध्ये मरतात आणि याच्यामुळं सुद्धा तुमचा जे काही मित्र कीटक आपल्याला हेल्पफुल करत असतात, मदत करत असतात, त्यामुळं सुद्धा आपलं नुकसान होऊ शकतं. त्यासाठी मी सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करेल की आपल्या कोणत्याही पिकाला पहिल्या 2 ते 3 फवारण्यामध्ये आणि नैसर्गिक शेती जर करत असेल तर सर्व फवारण्यामध्ये याचा वापर आपण जरूर करावा. एवढंच बोलतो. धन्यवाद. आता नंतर